शिर्डीचे साईबाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला। शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास, यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते। त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली। सबका मालिक एक आणि अल्लाह मालिक हे साईंचे बोल होते। साईबाबा आधुनिक भारतातील अग्रगण्य संतांपैकी एक। महाराष्ट्र राज्यातील शिर्डी या छोट्या गावात 60 वर्षे वास्तव्य केले आणि त्यांना एका महान आध्यात्मिक केंद्राचा दर्जा दिला। त्याच्या आध्यात्मिक अग्नीच्या निखळ तेजाने त्याने देशभरातील असंख्य भक्तांना त्यांची जात किंवा पंथ विचारात न घेता त्यांच्याकडे आकर्षित केले। बाबा पहिल्यांदा वयाच्या 16व्या वर्षी महाराष्ट्रातील शिर्डी गावात आले। लोकांना त्यांच्याकडे पाहून आश्चर्य वाटले की एक अतिशय कोमल वयाचा मुलगा कडुलिंबाखाली खोल ध्यान करत आहे, अनेक दिवस अन्न आणि अगदी पाण्याशिवाय आसनामध्ये बसला आहे। यामुळे तरुण बाबाबद्दल खूप उत्सुकता वाढली। गावप्रमुखांच्या पत्नी बायजाबाई यांनी लहानपणी साईबाबांच्या कल्याणाची अधूनमधून चौकशी केली। हळूहळू ती बाबांना जेवण आणू लागली। जसजसे दिवस सरत गेले तसतसे बाबा तिला आई मानू लागले। बाबांनी एकदा असे उद्गार काढले होते की आता आपण जाऊ ते 8 वर्षांचे होऊन येऊ। श्री कृष्णमूर्ती देवकी मातेजवळ प्रकटले तेव्हा 8 वर्षाचे होते असे पुराणांतरी वर्णन आहे। 8 वर्षांची मूर्ती असंभाव्य पडिली दीप्ती, तेजे दशदिशा उजळती तेथे लपती शशिसूर्य। महाराजांचे पुष्कळ भक्त त्यांना हे साधकाचे सिद्ध झालेले मानित नसून प्रत्यक्ष अवतार मानतात। महाराजांच्या लीला व त्यांची अद्भुत शक्ती पाहून त्यांना श्रीकृष्णाचा अवतार मानणारे पुष्कळ आहेत। महाराज मात्र स्वतः आपल्याकडे तो अधिकार घेत नसत। ते बोलताना आपल्याला परमेश्वराचा सेवक बंदा म्हणवून घेत। आपल्या गुरुचा आशीर्वाद देताना अल्लाह भला करेगा हेच शब्द असत। स्वतःकडे कधीही मोठेपणा घेत नसत। ते कधीही मीच परमेश्वर असे म्हणत नसत। परमेश्वराची याद म्हणजे स्मरण करतो हा असे। महाराज शिर्डीस आले ते एका मुसलमान गृहस्थाकडील वराती बरोबर आले। त्याचे नाव चांदभाई। तो धूपखेडे नावाच्या गावचा पाटील होता। एक दिवस त्याचा घोडा चुकला म्हणून त्याला शोधाव्याला तो रानात चालला होता। तो तेथे एका झाडाखाली त्याला महाराज बसलेले दिसले। महाराजांना त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते। महाराजांनी त्याला हाक मारली व चिलीम पिऊन जा असे म्हटले। तो म्हणाला, माझा घोडा चुकला आहे व मी त्याच्या शोधासाठी निघालो आहे। महाराज म्हणाले, त्यासाठी लांब कशाला जायला पाहिजे, तो पलीकडच्या कुंपणाच्या आड आहे। त्याबरोबर चांदभाई महाराजांनी सांगितलेल्या कुंपणाकडे गेला। तो तेथे घोडा खरोखरच चरत होता। चांदभाईने घोडा घेतला, तो महाराजांकडे आला। महाराजांनी त्याला चिलीम पाजल्यावर तो महाराजांना आपल्या घरी येण्याबद्दल आग्रह करू लागला। महाराज म्हणाले, मी उद्या येईन। त्याप्रमाणे महाराज दुसरे दिवशी त्याच्या घरी गेले। चांदभाईला चिलीम पाजली, तेथे रानात विस्तव नव्हता। महाराजांनी आपल्या हातात असलेला चिमटा जमिनीवर आपटून विस्तव उत्पन्न केला। महाराज चांदभाईच्या घरी काही दिवस राहिले। नंतर चांदभाईच्या बायकोच्या भाच्याची सोयरीक शिडीच्या एका मुलीशी झाली व त्या लग्नाचे वराती बरोबर महाराज शिर्डीस आले। वरात गावाबाहेर खंडोबाचे देवळाजवळ एका मळ्यात उतरली। महाराज खंडोबाच्या देवळात गेले तो तेथे त्यांना म्हाळ साप्ती या नावाचे गृहस्थ भेटले। हे म्हाळ साप्ती शिर्डीचे राहणारे असून जातीने दैवज्ञ होते। हे खंडोबाचे भक्त असून खंडेरायाची वारी त्यांच्याकडे कित्येक पिढ्यांपासून असे। महाराज खंडोबाचे देवळात गेले तेव्हा कफनी, टोपी व अंगावर धोतर असा पोशाख होता। त्यांना पाहिल्याबरोबर म्हाळ साप्तींनी आवो साईबाबा या शब्दांनी त्यांचे स्वागत केले व तेच नाव म्हणजे साईबाबा महाराजांनी अखेरपर्यंत धारण केले। महाराजांची बहुतेक भक्तमंडळी त्यांना साईबाबा किंवा बाबा असे म्हणत। म्हाळ साप्ती महाराजांना गावात घेऊन आले व तेथे त्यांनी महाराजांची व आपले सोबती काशीराम शिंपी व आप्पा जागले यांची गाठ घालून दिली। हे तिघेही गावात येणाऱ्या साधू संतांची, गोसावी बैराग्यांची, फकीर फुकऱ्यांची आपल्या शक्तीप्रमाणे सेवा करी व त्यांचा परामर्श घेत। शिर्डी गाव फार रहदारीचे असल्यामुळे येथे वारंवार अशी मंडळी येत। हे तिघेही काशीराम, आप्पा, म्हाळ साप्ती
महाराजांचे पूर्ण भक्त बनले। यांपैकी काशीराम आप्पा हे पुढे काही वर्षांनी वारले। काशीरामांनी आधी देह ठेवला, त्यानंतर काही वर्षांनी आप्पांनी देह ठेवला, पण दोघांनाही मरणसमी एकादशी लाभली। हरिभक्तांचे मरण हरिदिनीच होणे व त्याप्रमाणेच या दोघांचेही झाले। काशीरामांनी महाराजांची सेवा अतिउत्तम थेने म्हणजे खरोखरच तन्मधनाने केली। महाराजांची कफनी पूर्वी भगवी किंवा पांढरी असे, काशीरामाने हिरवी कफनी व हिरवी टोपी महाराजांना शिवून दिली, पण प्राय महाराज पांढरीच कफनी घालीत व डोक्यास धोतर बांधी। तसेच महाराजांना चिली तंबाखू पुरवून त्यांच्या धुनीला सरपणही पुरवाव्याचे व जरूर पडल्यास पैसेही द्याव्याचे। हे व्रत काशीरामांनी चालविले। पुढे पुढे तर आपली पैशांची थैलीच महाराजांपुढे ठेवाव्याची व महाराजांनी इच्छेस येईल तितके पैसे घ्यावे अशी विनंती कराव्याची। महाराज त्या वेळेस दक्षिणा घेत नसत, तरी पण काशीरामाकडून पैसा 2 पैसे नेहमी घे। महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा घ्यावी याबद्दल काशीरामाला इतकी आतुरता असे की एखादे दिवशी जर महाराजांनी दक्षिणा घेतली नाही तर अतिशय वाईट वाटून डोळ्यातून अश्रूही याव्याचे। अशा प्रकारे वाईट वाटणे सुद्धा परमार्थाला विघातक आहे, कारण त्यात माझी देण्याची शक्ती आहे अशाथेचा अभिमान शिरतो। अर्थात भक्तांच्या परमार्थाला विघातक गोष्टी असतील त्या काढून टाकण्याचा देवाचा नित्यसंकल्प असतो। त्याप्रमाणे काशीरामासही झाले। काही दिवसांनी त्याची पैशासंबंधाचे ओढाताण होऊ लागली आणि महाराजांनी त्याच्याजवळ दक्षिणा मागण्याचा सपाटा चालविला। पैसे संपले असे त्याला मोठ्या कष्टाने म्हणावे लागले। मग वाण्याजबळ मागून मला आणून दे असे महाराजांनी म्हटले। त्याप्रमाणे काही दिवस वाण्याकडून मागून आणण्याचा क्रम चालू ठेवला। पुढे वाणीही पैसे देईनासा झाला। अर्थात सगळी लीला काशीरामाचा अभिमान दूर करण्यासाठीच होती। त्याची अशी खात्री झाली की आपली देण्याची शक्ती नाही व हे त्याला पटल्याबरोबर त्याची सांपत्तिक स्थिती सुधारत चालली आणि तो पूर्वीप्रमाणे सुखवस्तू झाला। महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा नित्य घ्यावी ही तळमळ पार नाहीशी झाली। काशीराम कापड विकण्याचा धंदा करीत असे व निरनिराळ्या गावी बाजारच्या दिवशी दुकान घाली। एकदा नाऊरच्या बाजाराहून परत येताना काही लुटारू भिल्लांशी त्याची गाठ पडली। काशीराम घोड्यावर होता, तिकडे लुटारू प्रथम गेले नाही, पण त्याच्या बरोबर गाड्या रस्त्याने चालल्या होत्या त्या त्यांनी अडविल्या। नंतर काशीरामाकडे त्यांचे लक्ष गेल्याबरोबर ते तिकडे धावून गेले। चोरांनी काशीरामाला लुटण्याची तयारी केली व त्याप्रमाणे काही सामान घेतलेही। त्याला काशीरामाने हरकत घेतली नाही। पुढे त्या चोरांनी त्याच्याजवळ एक लहानशी गाठोडी होती, तिला हात घातला। चोरांना वाटले त्यातच काही डबोले आहे, खरोखरच त्यात नुसती पिठी साखर होती। काशीरामाला जानकीदास बाबा या नावाच्या सत्पुरुषाने मुंग्यांना साखर घालीत जावी असा उपदेश केल्यापासून काशीराम नेहमी साखर जवळ बाळगीत असे। अर्थात ती गठडी त्याला अत्यंत प्रिय होती व काय वाटेल ते होवो पण ती गठडी जाऊ द्याव्याची नाही असा त्याने निश्चय केला। तितक्यात त्या चोरांपैकी एकाची तलवार पडली होती। तिकडे काशीरामाचे लक्ष जाऊन त्याने ती उचलली व त्या चोरांपैकी दोघांना त्याने ठार केले। इतक्यात तिसऱ्या चोराने मागाहून येऊन कुऱ्हाडीचा घाव त्याच्या डोक्यावर घातला। त्याबरोबर काशीराम बेशुद्ध होऊन प्रेतवत पडला। राहिलेल्या चोरांना काशीरामाचा प्राणांत झाला असे वाटून ते त्याला तेथेच टाकून चालते झाले, पण वस्तुत त्याचा प्राणांत झाला नव्हता। पुढे काही वेळाने तो शुद्धीवर आला व काही दिवसांनी बरा झाला। त्याची महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि महाराजांच्या सांगण्यावरून तेथेच माधवराव देशपांड्यांकडून औषधोपचार करविला। अर्थात महाराजांच्या कृपेने काशीरामाची प्रकृती चांगली झाली। या शूर कृत्याबद्दल मुंबई सरकारकडून काशीरामास एक तलवार बक्षीस मिळाली। काशीरामाची चोरांशी झटापट चालली असताना इकडे शिर्डीस महाराजांनी आकात करून सोडला। एकसारख्या शिव्या, बोंबा मारणे व इतर क्षोभाचे प्रकार चालले। जवळ असलेल्या मंडळींनी ताबडतोब ओळखले की कोणत्या तरी प्रिय भक्तावर अतिमहत् संकट आले आहे व हा सगळा आकात त्या संकटातून भक्ताचे रक्षण करण्यासाठीच आहे आणि तसाच प्रकार झाला। चोर पुष्कळ असून हत्यारबंद होते। त्यांच्या तडाख्यातून काशीरामाने जिवंत सुटणे कोणालाही शक्य नव्हते, पण तारणाया पुढे मारणायाचे काय चालते। असो, काशीराम यानंतर काही वर्षे वाचला व शके 1830 च्या चैत्र शुद्ध 11 ला वारला। म्हाळसापती बरेच दिवस हयात होते।
आणि ते भाद्रपद शके 1844 वारले. त्यांचा व महाराजांचा अति निकट संबंध होता. महाराजांचे बसणे मशिदीत असे व निजणे एक रात्र मशिदीत व एक रात्र चावडीत असे. महाराज मशिदीत निजत त्या रात्री म्हाळसापती उजाडेपर्यंत महाराजांजवळ बसून असत. मधून मधून दोघांच्या अतिप्रेमाच्या गोष्टी चालत. म्हाळसापतींचे देहावसान होईपर्यंत त्यांचा एक दिवसाआड मशिदीत रात्रभर बसण्याचा क्रम चालू असे. यांच्यापासून महाराजांच्या भक्तांना बोध व आनंद नित्य मिळत असे. किंबहुना महाराजांच्या पश्चात त्यांच्या भक्तांना हे एक विश्रांती स्थानच होते. महाराज येथे आल्यापासून प्राय येथील मशिदीत वास करू लागले. ती मशीद त्या वेळेला अगदी पडक्या स्थितीत असे. महाराज दिवसा इकडे तिकडे जा, पण रात्री मशिदीतच राहा. कोणी जेवाव्यास नेले तर जा. लोकांस औषध पाणी सांगत व देत. त्यासाठी कधीही पैसा घेत नस. इतकेच नव्हे तर रोग्यांची शुश्रूषा योग्य होत नसली तर स्वतः आपण जाऊन करीत व अशा थेने महाराजांनी ज्यांना औषधोपचार केला व ज्यांची शुश्रूषा केली अशी पुष्कळ मंडळी अजून येथे आहे. पुढे औषधपाणी देण्याचे महाराजांनी बंद केले. नुसती उदी म्हणजे अंगारा देऊ लागले. पूर्वीही अंगारा देत असत व त्यापासून लोकांना गुण येई. महाराज येथे प्रथम आले तेव्हा येथे एक देवीदास नावाचे साधू असत व त्यांच्याकडे निरनिराळे साधू निरनिराळ्या वेळी येत. सत्पुरुषांचे पाय येथे वेळोवेळी लागत. गंगागीर येथे प्रथम आले तेव्हा महाराज 2 हातात 2 मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते. त्यांना पाहिल्याबरोबर गंगागीर बाबा जवळ असलेल्या गांबकरी मंडळींना म्हणाले, हे केवळ रत्न आहे. यांची योग्यता फारच मोठी होती. गावचे फार मोठे भाग्य की हे रत्न तुम्हाला लाभले. नंतर गंगागीर बाबा महाराजांच्या दर्शनास गेले. दोघांच्या मोठ्या प्रेमाच्या गोष्टी झाल्या. असेच उद्गार महाराजांसंबंधाने अक्कलकोटच्या आनंदनाथ महाराजांनी काढले होते. हे आनंदनाथ महाराज अक्कलकोटच्या सुप्रसिद्ध स्वामींचे शिष्य होते. आनंदनाथ महाराज तेथे आले तेव्हा त्यांनी महाराजा संबंधाने शब्द काढले ते असे, हा हिरा आहे. याची खरी किंमत तुम्हाला नाही. हा जरी उकिरड्यावर असला तरी प्रत्यक्ष हिरा आहे हे ध्यानात ठेवा. यावेळी महाराज प्रसिद्धीस आले नव्हते व गावातले लोक त्यांना एक साधारण किंबहुना वेडा फकीर मानी. महाराजांना मशिदीत देवळातूनही पुष्कळ दिवे लावत असे. या दिव्यांसाठी महाराज तेली व वाणी यांच्या घरोघर जाऊन तेल मागून आणि काही दिवस त्यांनी महाराजांना तेल दिले. अर्थात ती व्यावहारिक माणसे किती दिवस तेल देणार. त्यांनी एक दिवस महाराजांना तेल नाही म्हणून सांगितले. त्यामुळे महाराजांच्या नित्यक्रमात थोडाच फरक पडणार होता. महाराजांनी पणत्यांमध्ये तेलाऐवजी पाणी घातले आणि नेहमीप्रमाणे काकडे घालून काडी ओढून ते पेटविले. महाराज ही तयारी करीत असताना लोकांना त्यांच्या वेडेपणाविषयी खात्री वाटू लागली. पण जेव्हा काडी ओढून काकड्यास लावल्याबरोबर ते पेटले व रात्रभर जळत राहिले तेव्हा अर्थातच लोक थक्क झाले. ते महाराजांना शरण गेले व महाराजांची अवहेलना केल्याबद्दल क्षमा मागू लागले. कित्येकांनी तर महाराजांना निरनिराळ्या थेने थोडे थोडे छळले होते. ते तर फारच घाबरले. पण महाराज पूर्ण दयाळू, उपकार करणाऱ्यांची सुद्धा उपेक्षा कराव्याची नाही तर त्यांच्यावरही उपकारच कराव्याचे हे महाराजांचे ब्रीद. तेव्हा अर्थातच कोणालाही भिण्याचे कारण नव्हते. सर्व लोकांवर महाराजांचे प्रेम असून त्यांचे पुत्रवत प्रतिपालन महाराज करी. गावावर कोणतेही संकट याव्याचे असले की महाराजांनी त्याची आगाऊ सूचना द्याव्याची व महाराजांचे सांगण्याप्रमाणे जे बागत ते निर्भय होत. सगळ्या गावची जरी महाराजांवर श्रद्धा बसली तरी महाराजांशी निकट संबंध फारच थोड्या लोकांचा असे. महाराजांच्या प्रखर वृत्तीमुळे त्यांच्याशी फाजील सलगी करण्याची कोणाची हिंमत होत नसे. बाबासाहेब डेंगळे यांचे बंधू नानासाहेब डेंगळे जाळी निमगाव येथे राहत असत. त्यांना मुलगा नव्हता. प्रथम कुटुंबास मुलगा होईना म्हणून दुसरे लग्न केले तरी सुद्धा काही उपयोग झाला नाही. मग बाबासाहेबांनी त्यांना महाराजांच्या दर्शनास पाठविले. महाराजांच्या दर्शनास नानासाहेब डेंगळे आले तेव्हा महाराजांनी मुलगा होईल असा आशीर्वाद दिला. योग्य वेळी तो आशीर्वाद फलद्रूप होऊन त्यांना मुलगा झाला. अर्थातच त्यामुळे नानासाहेबांची श्रद्धा महाराजांवर बसली व ते महाराजांकडे वारंवार येऊ लागले. नानासाहेब डेंगळे ज्या कारणासाठी महाराजांच्या दर्शनास प्रथम आले
त्याच कारणासाठी कोपरगावचे मुलकी सर्कल इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड हेही दर्शनास आले. यांना 3 कुटुंबे असून मुलगा नव्हता. यांनाही महाराजांच्या आशीर्वादाने मुलगा झाला. हेही महाराजांचे पूर्ण भक्त बनले. त्यांच्या मनात एकदा असे आले की मशीद मोडकळीस आली आहे, ती आपण फिरून बांधवावी, व त्यासाठी त्यांनी बरेचसे दगड गोळा केले. पण महाराजांनी त्यांना मशीद बांधण्याची परवानगी दिली नाही. ते काम दुसऱ्या एका भक्ताकडून करवून घ्यावयाचे होते. गोपाळरावांनी जमविलेल्या दगडांचा विनियोग महाराजांच्या आज्ञेने तेथील शनीचे देऊळ बांधण्यात व गावातील दुसऱ्या देवळांचा जीर्णोद्धार करविला. ते देऊळ मोठेही करविले. जसे गावातील देवळांकडे महाराजांचे लक्ष असे, तसेच येथील तुरतीकडे सुद्धा महाराजांचे लक्ष असे. गावकुसाजवळील निंबाच्या झाडाखाली महाराज कधी कधी बसत. तेथेच एक पीराची तुरबत आहे असे महाराजांनी एकदा म्हटले. तेथे खणून पाहिले तो तेथे खरोखरच तुरबत निघाली. मग त्या दिवशी मंडळींनी महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढली. महाराज म्हणाले, ही आपल्या वडिलांची जागा आहे. येथे दर गुरुवारी व शुक्रवारी ऊद जाळीत जावा, म्हणजे त्यात आपलेच कल्याण आहे. गोपाळराव गुंडांच्या मनात असे आले की येथे महाराजांप्रित्यर्थ वार्षिक जत्रा उर्फ उरूस भरवावा. तो विचार त्यांनी गावातील तात्या पाटील, दादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे मंडळींपुढे ठेवला व त्यांना तो रुचून त्यांनी त्यासाठी जमवाजमव करण्याचे मनावर घेतले. पण तेथे तेव्हा असलेल्या कुलकर्ण्याकडून आडकाठी झाली. तिचा परिणाम हा झाला की कलेक्टराने जत्रा भरवू नये म्हणून हुकूम दिला. पण जत्रा भरविण्याचा हुकूम आणला. ती जत्रा महाराजांच्या आज्ञेने रामनवमीला भरवावयाचे ठरले व तेव्हापासून ती सुरू झाली. ती अजूनही दर रामनवमीला भरत असते. या जत्रेची व्यवस्था पहिल्यापासून शिर्डी येथील तात्या गणपती पाटील कोते हे पाहत असतात. त्यांच्यावर महाराजांचे अत्यंत प्रेम असे. हे महाराजांना मामा म्हणत. यांची आई सौ बायजाबाई यांनी महाराजांची फार सेवा केली आणि ती अशा वेळेला की जेव्हा गावातील बहुजनसमाज महाराजांना वेड्यात काढी. महाराज पूर्वी दिवसातून 4-5 वेळा गावात जात, पण सौ बायजाबाईंनी त्यांना कधीही विनमुख लाविले नाही. अर्थात या सेवेचे फळ बाईंना तर मिळालेच, पण त्यांच्या सर्व कुटुंबाला, विशेषतः तात्यांना मिळाले. तात्यांना महाराज पैसे देत इतकेच नव्हे, तर त्यांचे सर्व थेने लाड करी. संध्याकाळी रोज तात्या हे महाराजांकडे जात. त्यावेळचा मामा भाच्यांचा प्रेमाचा सोहळा पाहण्यासारखा व प्रेमाची भाषणे ऐकण्यासारखी असत. तसेच मशिदींतील व चावडींतील सर्व व्यवस्था तात्यांकडेच असे. तात्यांनी येऊन उठविल्याशिवाय महाराज उठ नसत व तात्यांनी महाराजांना हाती धरून नेऊन तेथे महाराजांसाठी आसन घालाव्याचे व त्यावर महाराजांनी बसाव्याचे असा क्रम असे. चिलीमही तात्यांनीच भरून द्याव्याची. रामनवमीच्या जत्रेच्या वेळी, म्हणजे खुद्द रामनवमीचेच दिवशी, 2 मोठ्या निशाणांची थाटाची मिरवणूक निघून मशिदीत जात असे व तेथे ती 2 निशाणे 2 टोकांना बांधली जात. त्यापैकी एक निशाणरा शंकरराव रघुनाथ देशपांडे उर्फ नानासाहेब निमोणकर यांच्याकडून येत असे व दुसरे नगरचे दामुशेठ कासार यांचेकडून येत असे. नानासाहेब निमोणकर हे निमोणचे देशपांडे होते. निमोण गाव संगमनेर तालुक्यात आहे. नानासाहेब तालुक्यात पुढारी गृहस्थांमध्ये मोडत असून सरकारने त्यांना ऑनररी मॅजिस्ट्रेट नेमले होते व ते काम त्यांनी पुष्कळ वर्षे केले. शेवटी वृद्धापकाळ झाला म्हणून ते त्यांनी सोडले. त्यांचे चुलते येथे राहत असत. ते कधी कधी येथे येथे आले म्हणजे चुलत्यांच्या सांगण्यावरून महाराजांच्या दर्शनास जा. हळू महाराजांवर त्यांची श्रद्धा वाढत चालली आणि शेवटची 3 वर्षे तर त्यांनी महाराजांच्या अखंड सेवेतच घातली. फक्त स्नानसंध्यादी नित्यकर्म उरकण्यापुरते घरी जा. बाकी सारा वेळ महाराजांच्या सेवेत तत्पर साठी उलटून गेली होती. तरी महाराजांची सेवा करताना आळस किंवा विश्रांतीची इच्छाही कधी त्यांना शिवली नाही. महाराज त्यांना काका म्हणून हाक मारे. महाराजांच्या पश्चात हे फार दिवस राहिले नाही. लवकरच त्यांना महाराजांनी आपल्या पायापाशी नेले. महाराजांच्या कृपेने त्यांना अंत उत्तम झाला. शेवटचे 3 दिवस त्यांना जिकडे तिकडे महाराज दिसत व जो जवळ येई त्याला साईबाबा असे म्हणत. कुटुंबाला वाटले त्यांना काही भ्रम झाला असेल आणि म्हणून कुटुंबाने म्हटले, मी बाबा नव्हे, मी आपली पत्नी आहे. त्यावर ते म्हणाले, तुझ्यात कोण? बाबाच आहे, तू बाबाच आहे.
अशा थेने महाराजांच्या अखंड स्मरणात त्यांचा अंत झाला. रामनवमीची जत्रा सुरू होण्यापूर्वी काही वर्षे महाराजांनी एका निष्काम भक्ताला आपल्याकडे ओढून घेतले होते. ते भक्त म्हणजे रा. नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चांदोरकर. हे कल्याणचे राहणारे असून त्या वेळेला नगरच्या कलेक्टरचे चिटणीस होते. यांना एके दिवशी येथील कुलकर्णी राकेश अनंत उर्फ आप्पा यांनी सांगितले की आपल्याला महाराजांनी बोलाविले आहे. नानासाहेबांना हे आप्पांचे बोलणे प्रथम खरे वाटले नाही व त्यांनी म्हटले, उगीच महाराजांचे नाव कशाला सांगतोस? तुझे माझ्याशी काही काम असेल तर तसे स्पष्ट सांग. त्यावर आप्पाने खरोखर महाराजांनी बोलावले आहे असे निश्चयाने सांगितल्यावरून नानासाहेब महाराजांच्या दर्शनास आले व लवकरच त्यांची श्रद्धा महाराजांवर बसली. मग ते तेथे वारंवार येऊन महाराजांच्या बोधामृताचा लाभ घेऊ लागले. महाराजांच्या व त्यांच्या तासच्या तास बैठकी होत. महाराज त्यांना उपदेश करीत. एकदा तर याच श्लोकाचे विवेचन महाराज सुमारे 1 तास करीत होते. त्या विवेचनावरून नानासाहेबांची खात्री झाली की महाराजांना संस्कृत उत्तम येत असले पाहिजे. नानासाहेबांनी महाराजांची सेवा अतिउत्तम केली. त्यात विशेषतः 2 गोष्टींमुळे तर ते महाराजांच्या भक्तांना चिरस्मरणीय राहतील. एक तर महाराजांची जुनी मशीद होती ती त्यांनी मोडून फिरून बांधली व मोठी केली. नानासाहेबांना हे काम स्वतः करून घेण्याला सवड नव्हती म्हणून त्यांचे विनंतीवरून नानासाहेब निमोणकरांनी येथे राहून स्वतः देखरेख करण्याचे पत्करले व ते काम त्यांनी उत्तम थेने पार पाडले. मशीद बांधण्याला महाराजांची परवानगी म्हाळसाप्तींच्या द्वारे मागितली व ती महाराजांना दिली. तरी पण काम चालू असताना महाराजांनी वेळोवेळी काम पाडून टाकावे आणि मोठमोठे जड दगड व प्रयाली आपल्या हातांनी दूर भिरकावून द्याव्यात. मग ते का पुन्हा करण्यात यावे? हे महाराजांचे कृत्य इतरांना चमत्कारिक वाटेल पण त्यातील खरे इंगित ज्यांना ठाऊक आहे त्यांना महाराजांच्या कृतीचे नवल वाटणार नाही. शेवटी एकदाचे मशिदीचे काम पुरे झाले व त्या दिवशी महाराज निमगावास गेले असता त्यांना तेथून वाजत गाजत आणून नव्या मशिदीत बसविले. या मशिदीचे काम करण्यात येथील सुतार कोंडाजी, गबाजी व तुकाराम हे तिथे बंधू फारच उपयोगी पडले. महाराजांच्या देहावसानापर्यंत मशीद झाडणे, महाराजांची भांडी घासणे, महाराजांचे तोंड धुवाव्याचे पाणी तापविणे व ते पाणी सारणे ही सर्व कामे तुकारामच करीत असे. महाराज सहसा दुसऱ्या कोणाला हे काम करू देत नसत. अजूनही रामनवमीच्या निशाणाची मिरवणूक या सुताराच्या घरी तयार होऊन तेथूनच निघते. शिर्डीचे देवस्थान हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साई बाबांच्या शिकवणीमध्ये सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचे मिश्रण होते, ज्यामध्ये सर्व धर्मांच्या एकतेवर, निस्वार्थ सेवा, दान आणि प्रेमाचे महत्त्व यावर भर देण्यात आला होता. त्यांच्या चमत्कारिक कृत्यांमुळे आणि सखोल ज्ञानामुळे साईबाबांची कीर्ती सर्वदूर पोहोचली. शिर्डीचे हे मंदिर साईबाबांना समर्पित असून हे हिंदूंचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. या मंदिराचा समृद्ध इतिहास, प्रभावी वास्तुकला आणि मंदिराचे धार्मिक महत्त्व यासाठी हे तीर्थक्षेत्र ओळखले जाते. ओम साई नमो नमः. ओम साई राम. श्री स्वामी समर्थ.